लोकमान्य टिळकांबद्दल आज आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या आपल्याला कदाचित माहितीच नसत्या झाल्या जर ह्या व्यक्तीने त्यांचं चरित्र लिहिलं नसतं. मी बोलतोय ची केळकर म्हणजेच तात्यासाहेब केळकर यांच्याबद्दल. तात्यासाहेब केळकरांनीच लोकमान्य टिळकांचं सर्वात पहिलं आणि विस्तृत चरित्र लिहिलं आणि इतिहास जिवंत ठेवला. केळकर हे फक्त टिळकांचे सहकारी नव्हते, तर ते टिळकांनंतर केसरीचे संपादक सुद्धा बनले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी 3 खंडांमध्ये आणि 2000 पानांमध्ये टिळकांचं प्रामाणिक चरित्र लिहिलं. पण केळकरांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये. ते एक उत्कृष्ट नाटककार, कादंबरीकार आणि इतिहासकार सुद्धा होते. त्यांच्या अफाट लेखनामुळे महाराष्ट्राने त्यांना साहित्य सम्राट ही पदवी सुद्धा दिली. राजकारण असो, समाजकारण असो किंवा साहित्य क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला. ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकांचे विचार आणि टिळकांचं चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ही माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.